सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1761 पासून आता सुरुवात करूया. मग आर्ताचे निओरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथू. मग पीडित झालेल्या जनांना दुःखापासून सोडवावे या कळकळीने गीतेचा अर्थ करण्याचे मिशाने ब्रह्मरसाचा त्यांनी जो वर्षाव केला तो हा ग्रंथ होय. तेथ पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी एवढिया आणिलो यशा. तेथे मी गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा अशी इच्छा करून बसलेला चातकासारखा अनन्य शिष्य पाहून मजवर त्यांनी कृपा केली म्हणून या यशास प्राप्त झालो. एवं गुरु क्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बोधवनी दिधले गोसावी मज. अशा प्रकारे करून गुरु परंपरेने प्राप्त झालेले समाधी धन एके ठिकाणी बांधून श्री निवृत्तीनाथांनी मला दिले. वाचुनी पढे ना वाची ना सेवाही जाणे स्वामीची ऐशी आमज ग्रंथाची योग्यता के असे. एरवी अध्ययन केले नाही व काही ऐकलेही नाही, तसेच स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही, मग ग्रंथ करण्याची योग्यता कोठून येणार. परी साचती गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा. परंतु वास्तविक पाहिले असता श्री गुरूंनी माझे निमित्त करून जो ग्रंथ केला त्या योगाने सर्व जगाचे संरक्षण झाले आहे. तरीही पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी. याकरिता मी पुरोहिताप्रमाणे जे काही न्यूनाधिक बोललो असेल ते तुम्ही आईप्रमाणे सहन करा. शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचडीजे अलंकारो म्हणीजे काय ते नेणे. शब्दाची रचना कशी करावी व त्याचा अर्थ कसा चढता असावा व अलंकार कशाला म्हणतात हे मला माहीतही नाही. साई खडे याचे बाहुले चालवित्या सूत्राचे नि चाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. कळसूत्री बाहुली जशी सूत्रधाराने हलविल्याप्रमाणे हलते तसे माझ्या गुरूंनी जे जे अंतकरणात प्रकाशित केले ते मी बोललो. या लागी मी गुणदोष विशी क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथलो देख आचार्ये की. म्हणून माझ्या ग्रंथातील गुणदोष सहन करा असे मी म्हणत नाही, कारण माझ्या गुरूंनी मजजवळ ठेविलेला जांगड ग्रंथ मी आपल्या पुढे मांडला आहे. आणि तुम्हा संताची ये सभे जे उणी वेसी ठाके उभे ते पूर्ण नोहे तै लोभे तुम्हा सीची कोपे. आणि तुम्हा संतजनांच्या सभेत एखाद्या गोष्टीचा उणेपणा नाहीसा न होईल तर लडिवाळपणे मी तुमच्यावर रागावेन. सिवतलिया ही परिसे लोहत्वाची अवदसे न मुकीजे आयसे तै कवणा बोलू. लोखंडाचा कमीपणा परिसाच्या स्पर्शाने जर सहज नाहीसा होणार नाही तर त्याचा दोष कोणाकडे येईल. ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मगही गंगा जरी नोहावे तै तो काय करी. ओहोळाने इतकेच करावे की गंगेस जाऊन मिळावे, मग जर त्याला ती आपल्यात स्वीकार करून न घेईल म्हणजे पवित्र न करील तर त्याचा काय दोष आहे. म्हणून भाग्य योगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता केला हे उणे जगी. म्हणून महद्भाग्याच्या योगाने मी तुम्हा संतजनांच्या पायांजवळ आलो आहे, तर आता या जगात मला काय कमी आहे. अहो जी माझेनी स्वामी मज संत जोडूनी तुम्ही दिधले ती तेणे सर्व कामी परिपूर्ण झालो. अहो काय सांगावे, माझ्या गुरूंनी तुम्हा संतजनांची भेट करून दिली, त्या योगाने माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत. पहा पा माते तुम्हा सांगडे बाहेर तेणे सुरवाडे ग्रंथाचे आळी आडे सिद्धी गेले. पहा की तुमच्यासारखे अनुकूल माहेरघर मला मिळाले म्हणून हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सिद्धीस गेला. जी कनकाचे निखळ ओतू येईल भूमंडळ चिंता रत्नी कुळाचळ निर्मू येती. एरवी सर्व पृथ्वी निखळ सोन्याची करिता येईल व कुल पर्वत चिंतामणीचे करता येतील. साताही हो सागराते सोपे भरिता अमृते दुवाड नोहे तारांते चंद्र करिता. 7 समुद्र अमृतानेही भरणे सोपे आहे, ताऱ्यांना चंद्र करणे हेही कठीण नाही. कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. कल्पतरूची बाग लावण्यात काही कठीण नाही,
या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील, परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरुप्रसादाशिवाय समजावयाचे नाही. तो मी एकू सर्व मुका, बोलूनी मराठिया भाका, करी डोळेवरी लोका, घेवो ये ऐसे जे. तो मी सर्व प्रकारे मुका असून गुरूंच्या कृपेने गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने केला आहे की सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा. हा ग्रंथ सागरू एव्हडा, उतरोनी पहिली कडा, कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का. व त्याच कृपेने एवढा ग्रंथरूपी सागर तरुण पलीकडे कीर्तिरूप विजयाचा झेंडा नाचविला. गीतार्थाचा आवारू कलशेंसी महामेरू, रचुनी माझी श्रीगुरु लिंगजे पूजी. गीतेचे अर्थरूप देवालय 18वे अध्यायरूपी कळसासह रचून त्यात श्रीगुरूंचे लिंग स्थापन करून त्यांची पूजा केली. गीता निष्कपट माय, चुकोनी तान्हे हिंडे जे वाय, ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीता ही निष्कपट आई असून मुमुक्षू ही तिची लहान पोरे. त्यांची व तिची चुकामुक पडून जी ती सैरावैरा हिंडतात त्या मायलेकरांची गाठ पाडणे हा तुम्हा संत सज्जनांचा धर्म आहे. तुम्हा सज्जनांचे केले आकुळुनी जी मी बोले, ज्ञानदेव म्हणे थेंकुले तैसे नोहे. महाराज म्हणतात की तुम्ही संतजनांनी जी कृपा केली त्यामुळे मी जे बोललो ते अल्प नव्हे. काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जो हा. फार काय सांगू, हा ग्रंथ शेवटास गेल्यामुळे मला माझ्या सर्व पूर्वजन्मांचे फळ तुम्ही प्राप्त करून दिले आहे. मिया जैस जैसिया आशा, केला तुमचा भरवसा, ते पुरवूनी जी बहु असा आणिलो सुखा. मी तुमच्यावर भरवसा ठेवून जी जी इच्छा केली ती सर्व तुम्ही पुरवून मला सुखी केले. मज लागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहुनी हासो आम्ही विश्वामित्रांतेही. हे गुरो, तुम्ही माझ्याकरिता जी गीतार्थरूपी ग्रंथाची नवी सृष्टी केली ती पाहून आम्ही विश्वामित्राच्या सृष्टीला हसतो. जे असोनी त्रिशंकू दोषे, धातयाही आणावे ओसे, ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. कारण ती नाशवंत सृष्टी त्रिशंकू राजाच्या उद्देशाने ब्रह्मदेवास कमीपणा आणावा या हेतूने विश्वामित्रांनी उत्पन्न केली. तशी आपण केलेली सृष्टी नाशवंत नसून शाश्वत आहे. शंभू उपमन्यू चैनी मोहे, क्षीरसागरूही केला आहे, एथ तोही उपमेसरी नोहे ते विषगर्भकी. शंकरांनी आपला भक्त उपमन्यू याच्या ममतेने त्याच्याकरिता क्षीरसागरही उत्पन्न केला. तो जर या ग्रंथाच्या बरोबर आहे म्हणावे तर तो विषगर्भ आहे, म्हणजे त्यात विष आहे. अंधकारू निशाचरा, गिळता सूर्ये चराचरा, धावा केला तरी खरा ताऊनी की तो. प्राणीमात्राला अंधकार व निशाचर यांची पीडा होऊ नये म्हणून त्यांनी धावा केला असता सूर्याने त्यांच्या दुःखाचा आपल्या तेजाने परिहार केला खरा, परंतु त्याच्या तेजाच्या उष्णतेने जीवमात्रांना त्रास होतो. हा त्यांच्यात कमीपणा आहे. तातली आहे जगा कारणे, चंद्रे वेंचिले चांदणे, तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे. तप्त झालेल्या जगास चंद्राने आपल्या चांदण्याने शांत केले. तो चंद्र कलंकाने युक्त आहे, म्हणून त्या दोषयुक्त चंद्रासारखा हा ग्रंथ आहे असे कसे म्हणावे. म्हणून तुम्ही मजसंती ग्रंथरूप जो हा त्रिजगती, उपयोग केला तो पुढती निरूपमजी. याकरिता त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून तुम्ही संतजनांनी माझ्याकडून जो ग्रंथ करविला तो अनुपम आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, एथ माझे जी उरले पायीकपण. फार काय सांगावे, तुमच्या कृपेने धर्मरूप कीर्तन शेवटास गेले, तर माझे आता इतकेच काम राहिले आहे की आपली सेवा करावी. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. आता यावर विश्वस्वरूप सद्गुरू यांनी माझ्या वाग्यज्ञे करून संतुष्ट होऊन मजला हा प्रसाद द्यावा. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. किन दुष्टाचा कुटिलपणा जाऊन त्यांना सत्कर्माची प्रीती उत्पन्न हो व जीवमात्रांची एकमेकांशी मैत्री वाढो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो,
जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. या सर्व विश्वामधील पापरूपी अंधकार नाहीसा होऊन स्वधर्मरूपी सूर्य उगवून त्याचा प्रकाश हो आणि प्राणीमात्रांच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण होत. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायांची सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट हो. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. ते भक्तजन कसे आहेत तर चालते बोलते कल्पतरूंचे बाग, जिवंत चिंतामणीचे गाव किंवा अमृताचे चालते बोलते समुद्रच होत. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. जे कलंकरहित प्रतिचंद्र संसाररूपी अंधकार दूर करून शांती सुख देणारे प्रतिसूर्य असे भगवत ते सकल जीवांना प्रिय होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. फार काय मागावे, सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होऊन प्राणीमात्रांना हरीचे अखंड भजन करण्याची इच्छा हो. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. आणि या ग्रंथावरच ज्यांचे उपजीवन आहे त्यांना इहलोकचे व परलोकचे सुख प्राप्त हो. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हे होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. तेव्हा सद्गुरू प्रसन्न होऊन म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व होईल. असे वरप्रदान मिळाल्याने महाराज फार संतोषित झाले. ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणलिंगी. याप्रमाणे कलियुगामध्ये महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरास त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. त्रैलोक्यात पवित्र व अनादि पंचक्रोश क्षेत्र नेवासे, ज्या ठिकाणी सर्व जगताचे जीवनसूत्र श्री मोहिनी राज आहे. तेथ यदुवंशविलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिशो श्रीरामचंद्रू. त्या क्षेत्रात सकल कलांनी संपूर्ण पृथ्वीचा धनी व न्यायाने प्रजेचे पालन करणारा यदुकुलास भूषण देणारा रामराजा राज्य करीत होता. तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. त्यावेळेस ज्या श्री निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा शंकरापासून आहे त्यांचे शिष्य ज्ञानदेव यांनी श्री भगवद्गीतेस मराठी भाषेचे लेणे केले. एवं भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी श्री कृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली. त्यावेळेस ज्या श्री निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा याप्रमाणे भारतातील प्रसिद्ध भीष्म पर्वात श्री कृष्णार्जुनांचा जो उत्तम संवाद झाला, जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जे उपनिषदांचे सार असून सर्व शास्त्रांचे माहेर व परमहंस साधूंचे क्रीडा करण्याचे सरोवरच होय. तिये गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासू ज्ञानदेवो. त्या गीतेचा 18वा अध्याय हा कळस आहे असे श्री निवृत्ती महाराजांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने जीवमात्राला सर्व सुखाचा पूर्ण लाभ हो. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. शके 1212 मध्ये ही टीका श्री ज्ञानेश्वर महाराजांनी करून सच्चिदानंद बाबांनी अति आदराने लिहिली. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां अष्टादशोऽध्यायः संपूर्ण. ग्रंथाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीच्या 5 ओव्या तरी वाचल्या गेल्या पाहिजेत. त्या नियमाप्रमाणे आता आपण 5 ओव्यांचं स्मरण करूया. श्री गणेशाय नमः.
ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमतिप्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवेव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. श्री कृष्णार्पणमस्तु.